हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. काय चाललंय सगळ्यांचं? झालं का चहा पाणी? आणि आता वाजले आहेत 9. तर माझा पण चहा नाश्ता झालेला आहे आणि आले कामावर. तर बसले इथं जरा 10 मिनटं, म्हटलं बसते एक व्हिडिओ काढते आणि जाते 9:15 कामावर. तर बाहेर पाऊस चालू आहे. तर आले कामावरती, म्हटलं चला बोलावं आपलं 5 मिनटं आणि जावा कामावर. तर बसले इथं आता. कशा वाटतं तेवढे सांगा नक्की कमेंटमध्ये आणि सपोर्ट राहू द्या, तुमचा सपोर्ट करा. बाहेर पाऊस चालू आहे म्हणून म्हणते तिथं बसले, मग 5 मिनटं बसते मग जात्यावरती. तर दिवसभर आपला कामातच वेळ भेटला तर खाली येणार, थोडं 5 मिनटं पुन्हा व्हिडिओ काढला. तर नक्की बघा. कसे वाटते तेवढे सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये. तर मला जे वाटते बोलावते बोलते मी. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर नक्की सांगा आणि टाकत जाईल व्हिडिओ रोज एक तरी 1-2 तरी टाकत जाईल. 2 तर शक्यतो नाही होत ॲडजस्ट कामामुळे. तर 1 टाकायचा तरी मी प्रयत्न करणार आहे रोज. तर नक्की सपोर्ट राहू द्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. टाकत जाईल आता कामावर आले आणि जेवणाची आपल्या रेसिपीची पण टाकणार आहे कधीतरी आपलं. आणि कामावर गेल्यावर उशीर होतो घरी जायला, मग घरातलं काम ते असतं सगळं, तर मग त्याच्यामुळे नाही होत ॲडजस्ट सगळं दाखवायला. अजून तर बरी नाही माझी, थोडं वाटते, ताप आलं थकून गेले असे हातपाय. तर तरी आता कामावर येणंच आहे, काम करणंच आहे, असं आहे. आणि पाठीमागचे व्हिडिओ टाकले तुम्ही बघितले असले तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अजून खूप काही सांगण्यासारखे जर तर मी कमेंट करून विचारलं सांगितलं तर मी त्याच्यावर पण बोलू शकते. असं खूप माझ्यावर वाईट दिवस आले, खूप माझ्यावर प्रसंग आलेले. हे सगळं मी म्हणजे तुमच्यापासून ते सगळ्यापासून म्हणजे असं हे लपून ठेवलेलं समजा की नको काही गोष्टी सांगायला सोशल मीडियावर. पण तर आपल्याला वाटते सांगा, आपलं मन मोकळं करावं तर मी सांगणार तुम्हाला नक्कीच. मी काय मनातच नाही ठेवणार, मनात ठेवून आता बस. माझं लग्न कधी झालं, मग काय झालं, कसं झालं, मग किती त्याच्यावर मला वाईट दिवस आले. आणि सध्या पण मी वाईट दिवसातच आहे, असं काही नाही, चांगले दिवस नाही. कसं माझं आयुष्य बरबाद झालं हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. माझं सासर कसं होतं, काय होतं, कसा मला त्रास होता, काय मी सगळं सांगणार. तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. आणि कमेंटमध्ये सांगा. तर चला आता जाते कामावर. बोलायच्या मनस्थितीत नाही आता, डोकं पण दुखतं जाम, तब्येत काही एवढी बरी नाही आहे माझी. तर चला आता नंतर बोलायला वेळ भेटलं. हाय सगळ्यांना. तर चालले होते भाजी आणायला खाली, भाजीचा टेम्पो येतो आहे ना खाली, तर चालले होते. पण बाहेर खूप पाऊस येतो, छत्री घेऊन चालले. बसली जर 5 मिनटं. सकाळपासून गेल्यापासून कामच चाललं होतं घरातलं. नाश्ता वगैरे झाला, जेवण वगैरे बनवले. तर म्हटलं भाजी घेऊन येऊ. तर बसले इथं 5 मिनटं. जाते आता भाजी वगैरे घेऊन येते.
चला मग बघत जा व्हिडिओ, कसे वाटते सांगा कमेंटमध्ये. आणि लाईक करत जा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कसे वाटते. दात दुखतोय आता. मेहंदी लावायची केस वाईट झाले, पण ताप असल्यामुळं म्हणलं नको मेहंदी वगैरे लावायला, आजारी होते त्याच्यामुळे म्हणलं नको, बघता येईल नंतर लावता येईल. काय झाले सगळे वाईट. काळी मेहंदी नाही लावणार आता मी, लालच लावणार आहे. काळ्या मेहंदीने माझ्या डोळ्याला त्रास होतो, डोळे दुखतात माझे जास्तच. चष्मा बदलावा लागेल, बघावं लागेल, बरोबर दिसत नाही, डोळे असे दुखतात आतून असे. चष्मा घ्यायचा म्हणल्यावर पैसा पाहिजे, 1000-1500 रुपये लागते चष्म्याला. पण नंबर वाढला का काय ते पण कळत नाही, लय डोळ्याला त्रास होतो असं. तर चला सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. आणि ठेवते आता, जाते मी भाजी आणायला. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. मग चला.